भंडाऱ्यामधली बातमी एसटीच्या ट्रान्सपोर्ट बँकेची सभा चांगलीच वादळी ठरली। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलकडून ही सभा आयोजित करण्यात आलेली। आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। एकमेकांना धक्काबुक्की करत खुर्च्यांची तोडफोड झाली आहे, फेकाफेकी झाली आहे। यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारण्यात आल्याचं समोर येत आहे। सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव विरोधकांनी केलाय, तर मारहाण केल्याप्रकरणी सदावर्तेंच्या समर्थकांची भंडारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। सगळे पैसे सदावर्तींच्या घरी गेलेले आहेत, ही अतिशय चुकीची बाब आहे आणि म्हणून सहकार खात्याच्या नियमानुसार कामकाज न करता सर्वसामान्य सभासदांना बोलायची संधी न देता अशा प्रकारे बँकेची सभासदाची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न सदावर्तींनी केलेला आहे। सदावर्तींना आपल्या माध्यमातून चॅलेंज आहे, तुमच्या दम असेल तर समोरासमोर लोकांच्या समोर आलं पाहिजे ना। असं पाठ दाखवून कशासाठी फिरताय, हॉटेलमध्ये झोपताय आणि लोकांना सूचना करताय, बाउन्सर आमच्या अंगावरती ढकलताय। जर हा कामगार जर पिसळला तर सदावर्तींना पळताभुई थोडी होईल, अशी मी तुम्हाला या ठिकाणी सदावर्तींना मी या ठिकाणी इशारा देतोय। ही जी बँक आहे गेली 30 वर्ष जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये जी बँक होती ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती। ती कोंबडी काढून घेतली, या रागातून त्यांनी आज या ठिकाणी गोंधळ घालायचा प्रयत्न केला, तोडफोड केली, एसटी कर्मचाऱ्यांच्यावर हल्ला केला, पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर हल्ला केला, त्यामध्ये काही कर्मचारी जखमी झाले। म्हणून या सगळ्यांचा नेता संदीप शिंदे आणि त्याचे भाडोत्री गुंड ज्यांनी या ठिकाणी जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा, यासाठी आम्ही आज या सर्वजण येऊन या ठिकाणी अर्ज दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।